जय संविधान। मी प्राध्यापक महादेव कांबळे, भारतीय संविधान जनजागृती चॅनलचे मुख्य संपादक। आपण गेल्या रविवारी भारतीय संविधान जनजागृती चॅनलवरती आर्टिकल 14 पाहिलं होतं, अनुच्छेद 14 पाहिली होती। त्याचप्रमाणे आपण आजच्या रविवारी या आजच्या एपिसोडमध्ये भाग 15वा एपिसोड आर्टिकल 15व अनुच्छेद 15व, तर ती अनुच्छेद 15व काय म्हणतं आहे की या अनुच्छेदमध्ये आर्टिकल 15मध्ये असा उल्लेख केलेला आहे की धर्म, जात, वंश आणि लिंगावरून कोणतंही राज्य तेथील नागरिकांना जातीभेद करणार नाही। म्हणजे जातीभेद करायला प्रतिबंध आहे। म्हणजे भारत देशातील जेवढे काही राज्य आहेत त्या राज्यांना आपले आदर्श विश्वरत्न डॉक्टर आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेमध्ये अर्थात भारतीय संविधानामध्ये असं लिहून ठेवलेलं आहे की या आर्टिकल 15च्या माध्यमातून की कोणत्याही राज्य तेथील नागरिकांना धर्म, वंश, जात, लिंग आणि त्याच्या जन्माच्या आधारे त्याला जातीभेद करणार नाही। जर ते राज्य तेथील नागरिकांना जातीभेद करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल त्या राज्यावर, असं या 15व्या आर्टिकलमध्ये नमूद केलेलं आहे। म्हणजे अर्थात सांगायचा एवढाच मुद्दा आहे की या 15व्या आर्टिकलमध्ये तुम्ही धर्म, जात, वंश आणि लिंग आणि याच्या आधारावर तुम्ही तेथील नागरिकांना जातीभेद करू शकणार नाहीत। म्हणजे जातीभेद करायचा तुम्हाला प्रतिबंध आहे। हे त्यांचा मूलभूत अधिकार आहे। त्यांना धर्माचा मूलभूत अधिकार आहे। त्यांना ते कोणत्याही धर्माचा प्रचार, प्रसार, पूजा, आराधना करू शकतात। हे भारतीय राज्यघटनेमध्ये एक स्वातंत्र्याचा एक मूलभूत अधिकार या आर्टिकल 15मध्ये नमूद केलेला आहे। तर आर्टिकल 15व हे सांगतं आहे की त्या राज्यामध्ये तेथील नागरिकांना जात, धर्म, वंश, लिंगाच्या आधारावर जातीभेद करता येणार नाही। तो वरील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा। जय संविधान।